सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। अतिक्रमण, प्रशासन शांत, आत्मदहनाचा इशारा, चर्चेत मुरली राठोड। पत्रकार आर्नी दिनांक 5 ऑगस्ट तालुक्यातील महाळुंगी गावातील सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होऊनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब महाळुंगी येथे समोर आली आहे। ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर करमसिंग दुलसिंग चव्हाण यांनी अतिक्रमण करून तो पूर्णपणे बंद केला आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावर त्यांनी घर देखील उभारले आहे। हे अतिक्रमण गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांसाठी मोठा त्रास ठरत आहे। स्थानिक रहिवासी मुरली रामप्रकाश राठोड यांनी दिनांक 10/1/2024 रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार सादर केली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार देत रस्ता त्वरित मोकळा करण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव अजूनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाची निष्क्रियता स्पष्टपणे समोर येते। सामान्य जनतेचा आवाज दडपला जाऊ नये म्हणून मी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे। तथापि जर 15 ऑगस्ट 2025 पर्यंत संबंधित अतिक्रमण हटवले गेले नाही तर मी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे। यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आणि दोषी राहील, असे मी मुरली रामप्रकाश राठोड ठामपणे जग जाहीर सांगत आहे। प्रश्न अजूनही अनुत्तरित, रस्ता केव्हा मोकळा होणार? प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आता ग्रामस्थांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव, आर्नी। रामप्रकाश राठोड, राणा माळुंगी तालुका आणि जिल्हा यवतमाळ। माझे शेजारी नामे करमसिंग दुलसिंग चव्हाण यांनी येण्या जाण्याचा सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे। मी 3 वर्षापासून पूर्ण रिस्तर कारवाई केली आहे, तरी सुद्धा मला आजपर्यंत रस्ता मोकळा करून दिला नाही। म्हणून मी प्रशासनाला वैतागून 15/8/2025 रोजी पंचायत समिती येथे आत्मदहन करणार आहे।